नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी दीपक कछवे, कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ। आज आपण तूर या पिकाच्या लागवड तंत्रज्ञानाबद्दल माहिती घेऊयात। मित्रहो, आपल्या सर्वांना माहिती आहे, यवतमाळ जिल्ह्यामध्ये 5 लाख हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड होते, साधारणतः 2.25 लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड होते आणि या दोन्ही पिकामध्ये आंतरपीक म्हणून मोठ्या प्रमाणावर तूर या पिकाचा आपल्याला समावेश झालेला दिसतो। तसेच यावर्षी भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्याकडे साधारणतः 90% पाऊस होण्याचा अंदाज आलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना एक आधार देणारं किंवा एक पर्यायी पीक म्हणून आपण तूर या पिकाकडे पाहू शकतो। तर या तूर या पिकाबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊयात। माझ्यासोबत आहेत कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ येथील विषय विशेषज्ञ कृषी विद्या डॉक्टर आर.एस. झाडोदे सर। सर नमस्कार। सर, तूर पीक म्हटल्या की वेगवेगळ्या जाती आपल्या समोर येतात, तर शेतकऱ्यांना विविध रोगांना प्रतिकारक असलेल्या जातींची आम्हाला माहिती सांगा। नमस्कार। आजकाल आपण बघतोय की शेतकरी बंधू जे आहेत, जी वाण वापरतात तूर पिकामध्ये, तर त्यामध्ये मुख्यतः त्यांचं जुन्या वाणांवर भर जास्त आहे। तर आता 10 वर्षाच्या पुढची जी जुनी जी वाणं आहे, तर त्यावर काय राहतो की त्यावर मर रोग मोठ्या प्रमाणात येतो, त्याबरोबर वांज रोग सुद्धा मोठ्या प्रमाणात येतो। तर त्या दृष्टीने शेतकऱ्यांना इथे माझं सांगणे राहील की त्यांनी नवीन वाणांचा वापर करावा। त्यामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातर्फे निर्मित PDKV अश्लेषा हे एक वाण चांगलं आहे। त्याच्यानंतर PKV तारा हे वाण चांगलं आहे, जे लाल दाण्याचं आहे। त्याच्यानंतर मग मराठवाडा कृषी विद्यापीठाचं जे वाण आहे त्यामध्ये BDN 716 जे लाल दाण्याचं वाण आहे ते सुद्धा चांगलं आहे। किंवा मग जे शेतकरी बंधू पांढऱ्या दाण्याचं वाण लावत असतील, तर आता आपल्याला माहिती आहे की यावर्षी पाऊसमान कमी सांगितलेलं आहे, तर त्या दृष्टीने पांढऱ्या दाण्याचा जो वाण आहे तो म्हणजे BDN 711 हा कमी पावसावर येणारा सुद्धा चांगला वाण आहे। किंवा ज्यांच्याकडे पाणी देण्याची सोय असेल त्यांनी गोदावरी वाण लावावा, गोदावरी वाण सुद्धा अत्यंत चांगला आहे। किंवा मग काही शेतकरी बांधव असे असतील की ते हिरव्या शेंगेसाठी त्यांना तुरीचं वाण पाहिजे असेल, अशासाठी समजा मग कमी दिवसात येणारं म्हणजे 140 ते 150 दिवसात येणारं तुरीचं वाण ते म्हणजे फुले राजेश्वरी हे वाण आहे। तर या वाणांचा सुद्धा येथे तुम्ही अंतर्भाव करू शकता। निश्चित सर, कारण तुरीमध्ये आपण जेव्हा बाहेर फिरतो शेतामध्ये तेव्हा बऱ्याच ठिकाणी आपल्याला वांज रोग आलेले प्लॉट दिसतात, त्यामध्ये वांज रोग 100% त्यांच्या शेतामध्ये आपल्याला दिसून येतो आणि त्या शेतकरी बंधूंना आपण विचारल्यानंतर हा रोग कोणता आहे त्या रोगाचं नाव देखील त्यांना कधी कधी माहिती नसते आणि त्याला रोगाच्या प्रतिकारक जातीबद्दल माहिती नसती। तर आपण खूप छान माहिती सांगितली। आपण जे सांगितलेलं आहे की PDKV अश्लेषा, PKV तारा, त्यानंतर BDN 716, त्यानंतर पांढऱ्या दाण्याची BDN 711, गोदावरी, तसेच फुले राजेश्वरी, या सर्व जाती मर आणि वांज रोग या रोगांना प्रतिकारक आहेत। तर शेतकरी बंधूंनी या मर आणि वांज रोग प्रतिकारक जातीचीच निवड करावी। सर, त्यानंतर जे काही लागवडीचं अंतर आहे तुरीमध्ये त्याबद्दल थोडी आम्हाला माहिती सांगा। आता जे शेतकरी बांधव आहेत कोरडो तूर लावत असतील, तर त्याच्यासाठी जे अंतर आहे 3 फूट बाय 1 फूट, म्हणजे 2 तुरीच्या ओळीतील अंतर हे 3 फूट आणि 2 तुरीच्या झाडांमध्ये अंतर हे 1 फूट, अशा पद्धतीने आपण लागवड करू शकता। किंवा जे शेतकरी बांधव जे आहेत की जे बागायतीमध्ये तूर करत असतील, तर त्यांच्यासाठी ते अंतर आहे 3 फूट बाय 3 फूट, म्हणजे 3 ओळीतील अंतर 2 ओळीतील अंतर हे 3 फूट आणि 2 झाडातील अंतर सुद्धा 3 फूट, अशा प्रकारे आपण तुरीची लागवड करू शकता। तुरीची लागवड करत असताना शेतकरी बांधवांनी यावर्षी BBF पद्धतीने जर लागवड केली तर फारच चांगलं। शक्य होत असेल तर BBF पद्धतीने म्हणजेच रुंद परंपसारी पद्धतीने लागवड करा, नाहीतर मग टोकन पद्धतीने तुरीची लागवड करा। निश्चित सर, एक मी या ठिकाणी शेतकरी बंधूंमध्ये प्रचलित पद्धत पाहिली की एका ठिकाणी त्यांचे 10-12 झाडं त्या उगवलेले दिसतात, तर त्या बाबतीत थोडं शेतकरी बंधूंना काय योग्य आहे ही माहिती सांगा। तूर पिकाच्या बाबतीत आता उगवण क्षमतेचं एवढं म्हणजे काळजी करण्यासारखं कारण नसतं, त्यावेळेस तुम्ही एका ठिकाणी 1 किंवा जास्तीत जास्त 2 बियाणे टाकू शकता, त्याच्यावर बियाणे टाकू नका। त्यामुळे बियाण्याची सुद्धा बचत होते आणि आपल्याला प्रति हेक्टरी जे बियाणं जास्त लागतं तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला इथे बचत करता येते। निश्चित, सरांनी जसं सांगितलं की तुरीच्या झाडाला पुरेसा जागा लागती, सूर्यप्रकाश लागतो, मोकळी हवा लागती। आपण जर एका ठिकाणी 10-12 तुरीचे बियाणे टाकले आणि त्या ठिकाणी 10-12 झाडं आली तर ते प्रत्येक झाडाचं खोड अगदी पेन्सिलसारखं बारीक राहतंय आणि त्या झाडाला पुरेशा शेंगा लागत नाहीत। त्यामुळे एका जागेवर 1 किंवा जास्तीत जास्त 2 झाडं असावीत। जर आपण
जास्त त्या ठिकाणी बियाणे टाकले तर एकदा पीक उगून आल्यानंतर आपल्याला त्याची विरळणी करायची आहे. जे चांगले झाडं आहेत 1 ते 2 ते चांगले झाडं आपल्याला त्या ठिकाणी ठेवायचे आहेत आणि जे कमजोर बाकीचे झाडं आहेत ते आपल्याला विरळणी करायची. सर, ह्या तुरीच्या पिकासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाबद्दल आमच्या शेतकरी बंधूंना खताची कशी बचत करायची आणि थोडक्यात माहिती सांगा. आपण बघतो की आजकाल अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात फक्त रासायनिक खतावरच अवलंबून आहेत. परंतु तूर पिकामध्ये एकात्मिक पद्धतीने अन्नद्रव्याचे व्यवस्थापन करायचे लक्षात घेतल्यास त्यामध्ये सुरुवातीला म्हणजे जून महिन्यामध्ये जेव्हा पहिलं पावसाची सरी येते तेव्हा शेतकरी बांधव शेवटची जांभूळवाई करतात. तर शेवटची जांभूळवाई करण्या अगोदर आपण आपल्या शेतामध्ये चांगले व्यवस्थित कुजलेले शेणखत किंवा कोणतेही कंपोस्ट खत प्रति एकरी 2 टन या प्रमाणात घ्यावे किंवा मग गांडूळ खत प्रति एकरी 1 टन या प्रमाणात तुम्ही शेतामध्ये टाकू शकता आणि त्यानंतर जांभूळवाई करू शकता. हे झालं आपलं पेरणीपूर्वीचं नियोजन. त्यानंतर आपण बीज प्रक्रियेमध्ये जीवाणू संवर्धकाचा सुद्धा वापर करावा. त्यामध्ये रायझोबियम आणि स्फुरद विरघळणारे जीवाणू यांचा तुम्ही वापर करू शकता. त्यानंतर सरते शेवटी येते रासायनिक खतमात्रा. तर तूर पिकासाठी 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 30 किलो पालाश प्रति हेक्टरी एवढी शिफारसीत खतमात्रा कृषी विद्यापीठातर्फे शिफारसीत केली गेलेली आहे. धन्यवाद सर. एकंदरीत आपण तूर पिकाबद्दल आमच्या शेतकरी बंधूंना सविस्तर माहिती दिली. हवामान बदलाच्या काळात एल निनो वर्षामध्ये शेतकऱ्यांसाठी हे एक अत्यंत महत्त्वाचं पीक आहे. तर शेतकरी बंधूंना अशी विनंती आहे की सोयाबीन किंवा कपाशीमध्ये आपण आंतरपीक म्हणून तूर या पिकाचा समावेश करावा. त्यामध्ये सुधारित जातीची आपण निवड करावी. तसेच त्या जातींना आपण पेरणीच्या अगोदर बीज प्रक्रिया करावी व त्यानंतर पेरणी करावी. धन्यवाद. धन्यवाद.